नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह जरामरणोज्झित वीत विहार विचिंतित निर्मल निरहंकार अचिंत्य चरित्र विदर्प विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। झालं की ते आधी झालं ते त्याच्यानंतरच आहे। येतोय ना आवाज आता? काय सांगितलं होतं अर्थ? कसे आहेत सिद्ध? तर जरा मरणाने रहित आहेत। जन्म जरा व्याधी मरण दोष रोग सगळ्या प्रकारच्या 18 प्रकारच्या दोषांनी भगवान रहित आहेत। म्हणजे कधी रहित आहे तो? सिद्ध झाल्यावर रहित आहेत का त्याच्या आधी रहित आहेत? हा म्हणजे आता अरिहंतांना हे दोष आहेत का नाही आहेत? बरं, अरिहंतांच्या पूर्वावस्थेमध्ये आहेत का? म्हणजे कोण आहेत आता? हे समजा तीर्थंकर देव आहेत आणि गृहस्थ दशेमध्ये आहे तर 83 लाख पूर्व गेले होते आदिनाथांना। भगवान आदिनाथ, भगवान नाही काय म्हणायचं, राजा आदिनाथ। राजा आदिनाथांना संसार दशेमध्ये 83 लाख पूर्व एवढं आयुष्य गेलं होतं। त्यांचं आयुष्य किती होतं? 84 लाख पूर्व। त्यामुळं इतकं आयुष्य गेलं होतं तर ते म्हातारे झाले होते का नव्हते? लास्ट 1 लाख राहिलं होतं फक्त, 1 लाख पूर्व म्हणा। तर मग 83 लाख गेल्यावर ते एवढं तरी म्हातारे झाले असणार की? हा म्हणजे त्यांना म्हातारपण नसतं, चिरतरुण आहेत असतात ते। म्हातारपण हा दोष आहे ना, तर ते किती त्यांचं आयु गेलं तरी सुद्धा ते म्हातारे होत नाहीत। म्हणजे ह्याच्यात पण घेतलं ना, कोण समजा आता महावीर स्वामी काय म्हणायचं, महावीर राजा राजकुमार 30 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांनी दीक्षा घेतली। त्याच्यानंतर 12 वर्ष तप केलं, मग 42व्या वर्षी केवल ज्ञान झालं आणि 30 वर्ष परत विहार झाला। अरिहंत दशेमध्ये दिव्यध्वनी घेतले आणि मग 72व्या वर्षी मोक्षाला गेले। मग 72व्या वर्षी ते कसे होते? आता 60 उलटलेला माणूस कसा असतो? असं शास्त्राला बसलं की वाकलेला असतो। अजून कसा असतो? कानाला कमी ऐकू यायला लागतं। काय म्हटलं अजून एकदा सांगा म्हणायला लागतं। म्हणजे तिथं महावीर स्वामी कसे होते? चिरतरुण होते आणि ते अरिहंत दशेमध्ये होते। 42व्या वर्षानंतर तर अरिहंतच होते ते, त्यामुळे तिथं तर त्यांना काय त्याचा प्रश्नच नाही। म्हणून ते मुनी
असोत किंवा आता तीर्थंकरांच्या स्पेसिफिक त्यांच्या बाबतीत बरं का, मुनी असोत किंवा गृहस्थ दशेत असोत किंवा सिद्ध होत, सगळ्या अवस्थेमध्ये त्यांना हे कसल्याही प्रकारचे दोष नसतात. आणि समजा कोणी मुनी आहेत, सामान्य मुनी, सामान्य केवली म्हणजे दीक्षा घेतली आणि काय त्यांना तीर्थंकर नामकर्माचा बंध नाही आहे, उदय नाही आहे. आणि मग असे कोणी आहेत की जे त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी दीक्षित झाले, त्यांना वैराग्य झालं, तिथून त्यांना केवल ज्ञान झालं. केवल ज्ञान होण्याच्या पूर्वी 80 वर्षाचे असताना ते म्हातारे होते का नव्हते? कसं असणार की, का नसणार? सामान्य माणसासारखं माणूस आहे म्हटल्यावर, जसं की आता महावीरांच्या सोबत सुद्धा अनेक जणांनी दीक्षा घेतली असणार आहे. मग त्यावेळी आत्ताचे आहेत ते, म्हणजे काय म्हणायचं, चतुर्थ काळ संपायच्या जवळचे, पंचम काळाच्या जस्ट अलीकडचे, त्यामुळं त्यांचं आयु कमी होतं. जसा आदिनाथांच्या नंतरचे जवळपास आयु किती, पूर्व कोटीपर्यंतचे आयुष्य, म्हणजे 84 लाख पूर्वपर्यंतचं आयुष्य असत किंवा लाखो वर्षांचं आयुष्य होतं पहिला. पण आता शेवटी महावीरांच्या जवळपास जे काय, भगवान महावीरांच्या जवळपास जे काय जीव झाले, जे सिद्ध झाले असतील, तर ते आयु कमी होतं त्यांचं, जवळपास 100, 120 एवढ्या वर्षापर्यंत. मग ते जर 80व्या वर्षी दीक्षित झाले आणि त्यांना केवल ज्ञान झालं, तर मला सांगा, केवल ज्ञान होण्याच्या पूर्वी ते म्हातारे होते का तरुण होते? संतोष भैया सांगा. हॅलो, कुठे गेले सगळे? तर जे तीर्थंकर आहेत त्यांच्या बाबतीत ही विशेषता असते. पण सामान्य जीव जे कोणी मोक्षाला जाताना अरिहंत दशेच्या नंतर विशेषता प्रगट होते, ज्याला अतिशय म्हणता तुम्ही. म्हणजे काय म्हणायचंय की अरिहंत दशा प्रगट होण्याच्या पूर्वी जसं नॉर्मल माणसाचं आयुष्य आहे, त्याच्या जसं शरीराची जडणघडण आहे तशीच असणार आहे, जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत. पण केवल ज्ञान झाल्यानंतर कोणी सुद्धा ॲबनॉर्मल नसतं. असं काहीतरी वयस्कर आहे तर खकरायला लागले, थरथरायला लागलेत आणि जाऊन समोश्रणाच्या मध्यभागी बसलेत, असं नसतं. हो की, तीर्थंकरांच्या बाबतीत तर नाहीच नाही काय. हे सामान्य केवली जे कोणी असतील ना, तर ते कदाचित रोगी असतील पूर्वदशेमध्ये, अरिहंत दशेच्या पूर्वी रोगी असतील, कुबडे असतील, व्यंग असेल शरीर काहीतरी, किंवा म्हातारे झाले असतील, किंवा काय अशा अनेक गोष्टी असू शकतात. किंवा आता ते म्हणलं ना, ते गुरुदत्त मुनींना टाकलं त्या पहाडाच्या वरून त्या वैरी देवानी, तर त्यांचे अंग सुद्धा छिन्न भिन्न झाले. मग असे सुद्धा असणार मुनी अवस्थेमध्ये. म्हणजे छेदलं गेलं, त्या खालनं भाल्यांनी, तलवारींनी मारलं लोकांनी, बाणांनी प्रहार केला. मग तोपर्यंत त्यांचे सगळ्या शरीरातून रक्तस्राव सुरू झाला, अनेक अवयव कट झाले, असं झालं की. पण तिथून त्यांना जे केवल ज्ञान झालं, त्याच्यानंतर त्यांची दशा कशी? समोश्रणाच्या मध्यभागी बसले ते मुनिराज, आणि मग त्यांचे अवयव छेदलेत, किंवा असे काय वाकलेत, किंवा खोकतायत, म्हातारे झालेत. कसे असतात अरिहंत? चतुर्मुखी असतात, तर सर्वांग सुंदर असतात. त्यांच्यामध्ये कुठलाही दोष आता शिल्लक राहिलेला नसतो. म्हणजे म्हणायचे की सगळे दोष 12व्या गुणस्थानाच्या अंतिम समयापर्यंत नष्ट झाले. बाकीचे केवली करतच नाहीत ना, काय सांगतच नाहीत ना. असते की गंधकुटी असते त्यांची. गंधकुटी असते, त्यात काय 4 दिशा दिसतो. 4 दिशेला अतिशय प्रगट झालं, ते अरिहंतांना प्रगट झालं. तीर्थंकरांनाच असं आहे असं नाही. अरिहंत जे झाले ना, तर केवल ज्ञानाचे अतिशय सगळ्यांना प्रगट होतात. त्यामुळं मग त्यांच्या वाणीला दिव्यध्वनीने म्हणलं जातं, गंधकुटी म्हणायचं त्याला. आणि समोश्रणासारखंच थोडं लहान असतं एवढंच. त्याचं जेवढं समोश्रणाचं विभूती असती, जेवढं त्याचा विस्तार, जेवढं त्याचं महिमा, त्याच्यापेक्षा थोडी कमी गंधकुटीची इतकंच. पण ज्ञानाच्या अपेक्षेने तर दोन्ही केवली समानच आहेत.
तीर्थंकर केवली असू देत किंवा सामान्य मला केवली. त्यांचं नसते काय दिव्य दिव्यध्वनी म्हणायचं नाही त्यांच्या वाणीला, फक्त वाणी खिरती वाणी त्यांची असं खिरती. म्हटलं जाणार. म्हणजे तीर्थंकरांची दिव्यध्वनी खिरते, पण सामान्य केवलींची वाणी पण खिरू शकते. आणि न खिरता सुद्धा जाऊ शकतात असे ते कोण? मुख केवली. किती असतात प्रकार केवलींचे? 5 7. 2 कमी करू नका. 7 केवलींचे प्रकार असतात. कुठले कुठले सांगावं? घ्या वही पेन. ओ केवलींचे 7 प्रकार सांगा पटापटापटा. तीर्थंकर केवली, काय 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 काय? आर्यंत केवली, पहिल्यापासून आर्यंत केवली, सामान्य केवली म्हणायचं त्यांना. अरिहंत केवली म्हणजे अरिहंत. नाव वेगवेगळं दिलं त्या ह्याच्यात. केवली म्हणजे अरिहंत. मग ते सामान्य केवली असतील किंवा तीर्थंकर केवली असतील, असे 2. मग हे 2 झाले, सामान्य केवली आणि तीर्थंकर केवली. पुढं मुख केवली. पुढं संपले 3च. हलवत वाच. पूनम सांग. मिहिरा, केवली किती प्रकारचे? किती प्रकार मी सांगते, कुठले प्रकार तुम्ही सांगा. उपसर्ग केवली, उपसर्ग केवली. अजून देवकृत नाही. हा काय म्हटला? अंतकृत केवली, अंतकृत केवली. अजून अनुबद्ध केवली, अनुबद्ध केवली. किती झाले मी मोजायचं का? 6. हा आणि 5 झाले. 5 झाले. हो मूक केवली, झाले की मुख केवली. एकदाच झाले, 2दा नाही. तीर्थंकर केवली, सामान्य केवली, मुख केवली, समुद्घातगत केवली, अंतकृत केवली, उपसर्ग केवली आणि अनुबद्ध केवली. तर हे एकूण 7 प्रकार आहेत केवलींचे. मग हे कुठले पण असू देत, केवली म्हणजे अरिहंत दशा प्रगट झाल्यावर 13व्या गुणस्थानाच्या पुढं हे सगळे त्यांची नावं आहेत त्यांच्या भेदानुसार. मला म्हणायचं त्याच्या पूर्वदशेमध्ये जे काही दोष त्यांच्यामध्ये होते ते दोष 13व्या गुणस्थानाचा पहिला समय सगळे दोष नष्ट झालेले असतात शरीरातून. हेच केवल ज्ञानाचं अतिशय आहे. म्हणून सांगितलं की जेव्हा केवल ज्ञान प्रगट होतं त्यावेळी शरीरात कुठलीही व्याधी राहत नाही. जसं की पुन्हा एकदा केवलींची भेट सांगा स्मिताताई. तू सांग, मी ऐकणार. मग गाळ्याला जागा मी भरणार. तीर्थंकर केवली, सामान्य केवली, मुख केवली, अंतकृत केवली, अनुबद्ध केवली, उपसर्ग केवली आणि समुद्घातगत केवली. झाले का 7? हो हो. तर हे 7 प्रकारचे केवली सगळे समान असतात. काय म्हणायचं, अंतरंग बहिरंग समानता असते त्यांच्यामध्ये, काय त्याच्यात भेद नाही. म्हणजे तुमच्या समोर जर बसले असतील ना कोणी केवली, तर तुम्ही असं नाही सांगू शकणार हे कुठले केवली आहेत, की तीर्थंकर केवली आहेत का. ठीक आहे, तीर्थंकर केवलींची जरा अशी विशेषता की त्यांचं समोश्रण वगैरे मोठं असणार, असं काय काय. किंवा त्यांना गंधर पण असतात. ह्यांना गंधर असतात का? गंधर असतात की ह्यांच्या ह्याच्यात येत नाही ना गंधराची महिमा, असं सांगितलं एवढे गंधर आहेत गंधकुटीमध्ये. म्हणजे ती वाणी खिरणार तर झेलणार कोण? जे कोणी केवली आहे त्यांची वाणी खिरणार तर म्हणजे मुनी तर आहेत. आता बघा अजून त्याच्यामध्ये काय गणधर असतात की नसतात असा प्रश्न आहे. असं कुठं नाही आलं असं पण नाही. हा ना, म्हणजे हे एक लॉजिक आहे की भगवंतांची वाणी डायरेक्ट आपल्याला कळत नाही. मग ते मध्ये इंटरमिजिएट असतात. त्यामुळं ते, आणि जिथं समोशरण आहे तिथे केवली आहेत तर मुनी पण असतात. मुनी असतात पण मी गंधर म्हटलं. हो की, मग त्या गणधर मुनींमध्ये गणधर, त्यांना गणधर म्हणत नसतील हे नाव, तीर्थंकरांचे गणधर असतात असं. पण सामान्य केवलींचे विशेष मुनी म्हणा, असं काय आता बघावं लागेल, मला नाही माहिती. प्रश्न आहे की तीर्थंकरांचे गणधर असतात तसं सामान्य केवलींचे गणधर असतात का? कोणाला उत्तर माहिती असेल तर सांगा. तर म्हणून सांगितलं की अरिहंत कसे असतात, जरा आणि मरणाने रहित असतात. कारण हे सगळे दोष कुठं आहेत? मुनींना आहेत, छद्मस्थांना आहेत. जोपर्यंत छद्मस्थ आहे तोपर्यंत हे सगळे दोष आहेत.
एकदा छद्मस्त दशा क्रॉस केली की तिथं पुढं कुठल्याही प्रकारचे दोष राहत नाहीत. तर कसे आहेत पुढं सांगितलं, भगवान वीत विहार स्वरूप आहेत. म्हणजे काय सांगितलं होतं काल, विहाराच्या अतीत आहेत, विहाराने रहित आहेत, विहार रहित आहेत. म्हणून कसे कुठं विहार करतात ते, जसं तुम्ही पूजेमध्ये म्हणता ना, सिद्धांची पूजा आहे बहुतेक ती कुठली हो, चैतन्य सुरभिकी पुष्पवाटिका मे विहार नित करते जो. पुढं काय आहे ना, ते केलेलं आहे त्यांनी काव्य तशा प्रकारचं. म्हणजे चैतन्य रूपी वाटिकेमध्ये ज्यांचा विहार होतो. बाहेर तुम्हाला सगळीकडं बाग बगीच्यामध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जावं वाटतं, हिल स्टेशनवर वगैरे, तर हे सांगतायत की ज्यांची दृष्टी अंतरंगामध्ये निर्मळ झाली आहे, ज्यांना ती अनुभूती आली आहे, तर त्यांना बाहेर रमतच नाही उपयोग. त्यामुळे ते काय करतायत, नित्य स्वतःमध्ये विहार करतायत, स्वतःला जाणतायत. आणि म्हणून त्यांची अशी दशा प्रगट झाली की जी आता पुन्हा कधीच बाहेर जाणार नाही. स्वरूप अपने आप में ही गमन का था लेकिन विकल्पों से परिभ्रमण रूप बनाया. म्हणजे काय म्हणायचंय, स्वरूपाने तर तुम्ही स्वतःमध्येच लीन होता, पण विकल्प करून फुकट काय केलं आपण, बाहेर परिभ्रमण करत राहिलं, हे सांगतायत. लेकिन भ्रम से पर को अपना रहा है, विकारों में भटकता रहता है, लोक के क्षेत्र में भी इधर से उधर और उधर से इधर भटका ही करता है, 5 परिवर्तन के अनंत काल को पूरा करता रहता है. कुठं कुठं तुम्ही विहार केलाय आज हे सांगायला लागलेत ना, की काय काम नसतं तर काय करतो आपण, विहार. कुठं काय नाही, कंटाळाला म्हणलं बाहेर पडलं, म्हणजे इकडं जावा तिकडं जावा, काय त्याच्या मागं तथ्य नसतं. किंवा कुठं जातो मिहिरा, कंटाळाला कुठं जायचं, विकेंड्स घरात राहायचं नसतं, पाप लागतं म्हणे, माहिती आहे का. कुठं जायचं, फिरायला जायचं. मग तेच सांगायला लागले, तिथं फिरावं वाटतंय ना, तर तुम्ही हे शरीर सोडला तर फिरतच बसणार आहे, आणि फिरतच बसलोय अजून पण. त्या फिरतीला थांबवणार कधी, त्या भ्रमणाचा अंत कधी होणार. जोपर्यंत बाहेर फिरायचे भाव आहे, जोपर्यंत त्या भ्रमणाचे भाव आहेत, तोपर्यंत स्थिर नाही होणार ज्ञान, तोपर्यंत सिद्ध नाही होणार आपण. म्हणून सांगतायत की विषय वाढवू नका आता ज्ञानाचे, जेवढं सीमित राहणार आहे तेवढी एकाग्रता राहणार आहे, तेवढं ध्यानामध्ये उपयोग होणार आहे. जसं सांगितलं ना, 10 दिवस ध्यानाला बसले होते तर रूमच्या बाहेर सुद्धा नाही पडले म्हणले. ते कसं राहिले असणार हो, 10 दिवस पर्यंत एका रूम मध्ये राहा बघू. कोण नाही आला तिथे, येणार पण नाही कोण, तुम्हाला बघणार नाही, भेटणार नाही, बोलणार नाही, कसं 10 दिवस काढणार. जाऊ ते 2 दिवस काढा घरामध्ये. काढू शकाल, मोबाईल घेऊन काढणार म्हणा की. मोबाईल घेऊन नाही, अलाउड नाही आहे मोबाईल तुम्हाला. मोबाईल नाही, तुमचं वाणी नाही, काय नाही, मौन एकदम. आणि सगळं संयमित तिथं. खाणं पिणं फक्त करायचं तुम्हाला ध्यान. 10 दिवस नाही, तुम्ही 2 दिवस करा घरात बसून एका खोलीमध्ये. बघा की असं जसं माताजींनी सांगितलं होतं ना ती गोष्ट, की तो मनुष्य असतो आणि 2 मित्र असतात ते, आणि त्या एका मित्राला पैशाची खूप गरज असते. म्हटलं दुसरा मित्र म्हणतो की मी तुला पैसे देतो, पण तुला मी किती 30 लाख रुपये देतो म्हणले, पण तू काय करायचं, 10 दिवसासाठी मी सांगतो तसं करून दाखवायचं. मग काय करायचं म्हणलं, त्यांनी सांगितलं मी तुला एक महाल देणार, बंगला देणार एक, त्या बंगल्यामध्ये तू मला 1 महिना राहून दाखवायचं, बाहेर कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, तुला काय करायचं ना सगळं कर त्या महालामध्ये, त्या बंगल्यामध्ये. मग तो म्हटला ह्याच्यात काय अवघड आहे म्हटलं, आणि मला पैशाची इतकी गरज आहे तर मी कसंही करणार हे. आणि मग त्याला सोडलं, कंडिशन दिली, जर तू याच्या आधी पळून गेलास, जर तू मोडलास नियम, कोणाशी बोललास, बोलवलास, आरडाओरडा केलास, तरी सुद्धा नियम मोडलास तर पैसे मिळणार नाहीत. मग तो म्हटला नाही मला गरज आहे पैशाची, मी नियम मोडणार नाही, आणि गेला आणि जाऊन बसला की त्या बंगल्यामध्ये. आणि बंगला होता निर्वातात, कोण नव्हतं, ते एकटं बंगलाच फक्त, बाहेर बाजूला कोण नाही. मीरा एकदम मस्त सिनेरी बाहेर बरं का, पण एक माणूस नाही, कोणी जाणार का.
फिरा वाटतं ना आपल्याला, मग देणार तुम्हाला असं बंगला कुठंतरी. काय जंगलामध्ये आहे, एकच बंगला आहे बस, आणि तुम्ही एकटेच आहेत, कोण नाही तुमच्यासोबत, आणि तुम्हाला काय करायचं पण नाही, खायला प्यायला देणार, सगळं सगळं. तर त्याला सांगितलं. त्या घरात सोडल्यावर त्यांनी बघितलं तर भरपूर बुक्स होते आणि असं काय लायब्ररी असल्यासारखं. मग तो म्हटलं हे तर मस्त आहे, आपल्याला भरपूर टाइमपास आहे, आपल्याला इथं काय रमून जाईल मन 10 दिवसामध्ये, हे काय महिन्यामध्ये. म्हटल्यावर ठीक आहे म्हटला तो. आणि खायची प्यायची बरोबर वेळेवर त्याला काय यायचं ते ताट यायचं त्याच्यासमोर. आणि त्यांनी काय असं वही पेन पण दिलं त्याला, सगळं. मोबाईल नाही बरं का पण. आणि सांगितलं की युअर टाईम स्टार्ट्स नाऊ. आणि मग तो सुरू झाला. पहिला दिवस होता, बोलायचं नाही. मग घेतले आपले पुस्तकं, घेतले 1 तास 2 तास, किती वाचायचो, सगळी पुस्तकं काढली इकडची तिकडची, चांगलं वाटलं ते घेतलं, वाचलं. 3 तास 4 तास वाचले. आता बस म्हटला नंतर वाचू. आणि मग ती खिडकी होती, खिडकीतनं आपलं बाहेर बघत बसलं, बाहेर जायचं पण नाही ना, त्यामुळं खिडकीतनं आपलं बघत बसलं, बाहेर मस्त सीन होती वगैरे. किती वेळ, तास, लय लय लय. तर नंतर परत सगळे विषय भोगायचे प्रयत्न करून झाले, पण संतुष्टता येईना. आता म्हटलं जाऊ देत, असं काय आपल्याला लय त्रास होणार आहे. मग काय आपलं काढलं, झोपून काढलं, बघून काढलं, सगळं भोगून काढलं, सगळीकडे फिरून काढलं, सगळं झालं. पहिला दिवस गेला कसा तरी. दुसरा दिवस उजाडल्यावर आता त्याला राहावे ना, ते आपला दरवाजा उघडला आणि ओरडायला लागला बाहेर, कोण आहे इथं, या माझ्याजवळ, या माझ्याशी बोला, माझ्याजवळ राहावा, मला इथं करमेना, माझ्याजवळ या. कोण येणार, कोण यायला तयार नाही. दुसरा दिवस पण रखडत रखडत काढला. असं करत तिसऱ्या दिवशी तर इतकं अनावर झालं त्याला की इथं आपण राहू शकत नाही, आपल्याला पैसा नको, आपण इथून सोडून जायचं. आणि असं करून त्यांनी काय केलं, तिथं त्यांनी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट केलं होतं बरं का, 30 दिवसपर्यंत मी गेलो तर मी पैसे घेणार नाही, घ्यायचं नाही तुमच्याकडनं. आणि मग 3 दिवसच झाले तर तो नाही राहू शकला. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी चिठ्ठी लिहिली तिथं आणि तो पळून गेला बरं का तिथून. मग हा मनुष्य आला 30 दिवसानंतर, मित्र, आणि त्यांनी ते बघितलं चिठ्ठी, तर त्याच्यावर काय लिहिलं होतं, म्हणले नाही, असं झालं की तिसऱ्या दिवशी तो वैतागला, ओरडारडी झाली, सगळ्यांना बोलवून झालं, सगळं झालं, पण त्याला काय करमेना. मग शेवटी तो दमून ओरडून बोलून सगळं एका ठिकाणी बसला. आणि काय करायचं ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, ह्याच्यासाठी सगळे बाहेरचे उपाय संपले होते त्याला. आता तो स्थिर झाला. असं किती 4-5 दिवस गेले, परत अनेक दिवस गेले त्याच्यामध्ये त्याला स्थिर व्हायला. आणि आता त्याला ध्यानाची कला कळाली. काय, बाहेर मला कोण नाही आहे तर कोण मदत करणार आहे, मीच मला बघू शकतो, मीच माझ्याशी बोलू शकतो, मला सुखी मीच करू शकतो. आणि तो बसला ध्यानाला तर त्याला आनंद येऊ लागला. कारण जेव्हा विषय संपले ना बाहेरचे, त्यावेळेसच तुम्ही तिथं एकाग्रता करू शकता. तुम्ही मोबाईल घेऊन ध्यानाला बसा की कधीच होणार नाही तुम्हाला ज्ञान, म्हणजे ध्यान होणार नाही. का, तुमचे डोळे तिकडं असणार, त्याच्यात उपयोग असणार, ह्याच्यानंतर काय, ह्याच्यानंतर काय, तोपर्यंत एकाग्रता होत नाही. म्हणून सांगितलं की त्यांनी काय केलं, ते सगळे अवलंबन सोडले आपले आणि आता बसला ध्यानाला तर त्याला आनंद येऊ लागला. आणि आता काय झालं, त्याची सहज त्या पैशाविषयीची आसक्ती सुद्धा संपली, मला कशाची गरज नाही आहे. आणि मग 29व्या दिवशी तो चिठ्ठी लिहून निघून गेला. त्याच्यात लिहिलं होतं की मी तुझा नियम मोडतोय, तू मला पैसे नाही दिले तरी चालेल, मला पैशाची अपेक्षा नाही आहे, जी गोष्ट मला पाहिजे होती ती मिळाली. आणि आता तुला काय करायचं आहे, त्यांनी सांगितलं होतं जर नियम मोडलास तर शूट ॲट, काय म्हणते, शूट ॲट साईट, म्हणजे तिथल्या तिथं मी तुला शूट करणार असं सांगितलं होतं. मग त्यांनी लिहिलं तुला काय करायचं ते कर, शूट केला तरी चालेल. आता मी इतका आनंदी झालोय की मला कशाची काय आता तमा पण नाही. आणि मग त्यांनी ते लिहून ठेवलं. ह्याला वाटलं इतकं बळ कुठून आलं ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी तिथे लिहिलं होतं की मला ध्यानाचा विषय मिळालाय, त्यामुळं मला आता मी तृप्त आहे, संतुष्ट आहे. आणि मग त्यातून त्याला समजलं की पैशाने सुख नाही आहे किंवा पैसे हेच सर्वस्व नाही आहे जीवनामध्ये.
त्याच्या पुढे जाऊन सुद्धा काहीतरी आहे. तर त्या काय तर आहेला शोधा. विहार करताय बाहेर, तर ते करत असताना सुद्धा त्यातून आपल्याला कसं स्थिर होता येईल हे बघा. किंवा जे कोणी विहार करून, किती विहार केला हो तीर्थंकर जे कोणी झाले, म्हणजे माझ्या नॉलेजसाठी सांगा बरं का, सगळे जेवढे काही तीर्थंकर झाले त्यांनी मॅक्झिमम इंडियामध्ये किती विहार केलाय, कुठून कुठंपर्यंत, किंवा इंडियाच्या बाहेर म्हणेन माहिती असला तर त्याच्या बाहेरचं पण किती विहार केला हो. गृहस्थ दशेतलं नको, तीर्थंकर काय म्हणायचं अरिहंत झालेत त्याच्यानंतर समोशरण सहित किती विहार केला. प्रीती भाभी मॅक्झिमम तर वाटतं की इंडियाच्या बाहेर तर गेले नसतील विजा मिळाला नव्हता त्यांना. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा किती किती दूरपर्यंत गेले तो माहिती आहे का. कर्नाटकामध्ये, खाली तमिळनाडूमध्ये कधी समोश्रण गेलेलं ऐकलंय का तुम्ही. महाराष्ट्र आणि कर्नाटक लय तर लय, त्यापुढं तमिळनाडू, केरळ, कन्याकुमारी असल्या ठिकाणी म्हणजे मी तर नाही ऐकलं, तुम्ही बघितलेलं असेल तर बघा. म्हणजे मला म्हणायचं तुम्हाला सगळीकडे फिरायचंय ना. मी पूर्व नाही बघितली, पश्चिम नाही बघितलं, उत्तर दक्षिण बघायचंय. कुठं फिरायची तिथे इच्छा राहिली नाही त्या अरिहंतांना. म्हणून ते सांगितलं विहाराच्या अतीत आहेत. म्हणून आपण सुद्धा कसे आहोत, विहार करण्याचे जिथं भाव आहेत ना, फिरायचंय, बघायचंय, कुठंतरी जायचंय, मजा करायची आहे, कंटाळा आलाय, हे परिणाम चुकीचे आहेत. आणि ते परिणाम आहेत तोपर्यंत तुम्ही फिरला तरी सुद्धा शांत नाही राहू शकत. मिहिरा सांगा, कुठं फिरायला गेल्यावर तुम्हाला सुख मिळालं. म्हणजे मला नाही जायचं तिथं, मी आपलं विचारते तुम्हाला. कुठं गेलात तुम्ही फिरायला, तिथं तुम्हाला सुख मिळालं, तिथून तुम्हाला यायला नकोच वाटलं, कुठं स्थान आहे असं? असं काही नाहीये. असं काही नाहीये का? असं एवढं कुठलं नाहीये. फिरायला जातो म्हणजे फक्त आपला तो उपयोग बदलत असतो, नुसतं काही करतच नसतं. हा, आणि ते तिथं गेल्यावर तुम्हाला वाटतंय मी फिरलो म्हणून, पण इथं घरातून निघाल्यावरच फिरणं सुरू झालेलं असतं. कुठं जायचंय हो? भोजला जायचंय, कुठं इब्राहिमपूरला जायचंय, यात्रेला जो दुसरीकडे कुठं नाही. मग त्याच्या नावाखाली असं कुठं तरी जायचं असतं जत्रा करायला. आणि मग ते गेलं की तिथं जायचं म्हटल्यावर केव्हापासून प्लॅनिंग सुरू झाली ना, तिथूनच विहार सुरू झाला तुमचा. गेल्यावर नाही, गेल्यावर तर अजून पाप सुरू झालं. मन वचन काय नाही, तिन्हीने पण क्रिया होती ना. मग मन वचनाने तर कधीच सगळं सुरू झालं होतं. समारंभ समारंभ आरंभ सगळं झालं त्याचं. क्रिया जेव्हा झाली तेव्हा शरीराने गेला तेवढंच. मग मला म्हणायचंय, तुम्ही जे विहार करता त्या विहाराच्या निमित्तात किती आपल्याला सुख मिळतं. तिथं गेलो आपण त्या डेस्टिनेशनला समजा, तरी सुद्धा शिखरजीला जायचं होतं समजा, शिखरजीला गेलो, पोचलो, आता सुख मिळालं का नाही मिळालं? तिथे जायचं होते ना भाव तुमचे. झालं, पोचलात, तर त्याच्यानंतर कधी घरी जायचंय. माताजी सांगतात ना, जिथं जातो तिथं पण स्थिरता नसते. जे भोगतो त्या विषयामध्ये सुद्धा आनंद भोगण्याचं अक्कल नाही म्हणतात. एक खातो तर पुढं काय खायचंय, नंतर काय खायचंय, ह्याच्यानंतर काय, ह्याच्यापेक्षा हे चांगलं असल्या विचारांनी जे आहे ते पण भोगत नाही. म्हणून जिथे जातो, फिरायला गेलो कुठं, तर तिथे सुद्धा काय धावपळ असते. ह्याच्या पुढं कुठं जायचंय, इथनं कधी निघायचंय. म्हणजे वर्तमान कोण जगतच नाही. म्हणूनच महाराज ओरडून ओरडून सांगत होते, काय, वर्तमानात आनंदाने जगा, त्यालाच धर्म म्हणतात. बाकीचं सगळं करायला धर्म म्हणून तुम्ही, पण वर्तमान माहीतच नाही तुम्हाला. कुठे सांगा आता तुम्ही वर्तमानात आहात, भूतकाळात आहात का भविष्यकाळात आहात? कुठे पूनम? काय सांगितलं तर मी खोडून काढू शकते बरं का, काय सांगणारच नाही कोण. म्यूट आहेस, म्यूट. वर्तमानातच आहोत. होय का? बघा, मी सिद्ध करू शकते तू मागं पुढे. म्हणजे विचाराने वर्तमानात आपण राहतच नाही, हाच दोष आहे. सारखं उद्या काय करायचं ठरवलंय सांग बघू, मेनू.
सगळं प्लॅनिंग झालेलं असते ना, ते उद्याचं कुठं नाटकाला जायचंय, पंढरपूरला जायचंय, म्हणजे सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं असते. म्हणजे वर्तमान कुठं राहिला हो तुमचा, सगळं तर भूत भविष्यामध्ये जगतोय, म्हणून अशांती आहे. म्हणून आहे ते भोगा. आज आहे ते उद्या नसणार आहे, किंवा काल होतं त्यापेक्षा आज सगळं निकृष्ट झालंय, सगळं कमी होत चाललंय. तर जे आहे त्याचा स्वाद घ्या, त्याला पूर्ण रूपाने भोगा, तर आनंद आहे. तर काय सांगितलं, भगवान कसे आहेत, वीत विहार स्वरूप आहेत. आता त्यांना कुठेही फिरण्याची गरज नाही, फिरण्याचे भाव नाही, त्या फिरण्यातून आनंद नाही, ह्याचा निर्णय आहे, म्हणून ते वीत विहार स्वरूप आहेत. पुढचं विशेषण होतं विचिंतित. म्हणजे काय, भगवान कसे आहेत, चिंता विरहित, विचिंतित, विरहित चिंतावाले आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नाही, असे विचिंतित स्वरूप आहेत. आत्मा भी ऐसा ही है, किसका, हमारा आत्मा. मन से नहीं विचार में आ सकते. काय, चिंता रही, आप चिंता रहित हो, अथवा मन से नहीं विचार में आ सकते, आत्मा के अनुभव में ही आ सकते हो. आत्म्याच्याच अनुभवामध्ये येतात असे तुम्ही आहात. नाही तर तुम्ही चिंतनाच्या, चिंतेच्या अतीत आहात. दोन्हीकडनं घेतलंय बरं का, पूर्ण वाचू. यह सामान्य आत्मा भी ऐसा ही है, उपाधि भाव को हटाकर जब स्व का लक्ष्य बनावे और उसमें लीन होवे, तब अपना अनुभव होता है. काय म्हणले, बाहेरची व्यग्रता थांबवून जेव्हा स्वतःला विषय करून जाणता, त्यावेळेसच तुम्हाला स्वचा अनुभव होतो. जैसे आत्मा का यथार्थ स्वरूप अवक्तव्य है और विशद बोध के लिए मात्र आत्मानुभव से ही गम्य है, मन से भी गम्य नहीं है. कौन कौन, आत्मा मनाचा पण विषय नाही, हे सांगायला लागलेत ना. आत्मा मन से भी गम्य नहीं है. यह है सहज सिद्ध निज चैतन्य देव की चर्चा. ठीक वैसे ही कर्मक्षय सिद्ध महाराज भी चिंतवन से आगे है. हे भगवान, तुम्ही कसे आहात, चिंतनाच्या अतीत आहात आणि चिंतेच्या अतीत आहात. दोन्ही अर्थ घ्यायचे. विचिंतित मध्ये मी तुमचं चिंतन करू शकत नाही हे सांगायचंय. काय कळलं, ते तर स्वतःच त्यांचं स्वरूप सांगताना म्हणलं की ते चिंतेच्या अतीत आहेत, त्यांना आता कसल्याही प्रकारची चिंता नाही. आपल्यासाठी काय सांगायला लागलेत, तुमच्या चिंतनाचा विषय सुद्धा नाहीत ते, म्हणजे चिंतनाच्या अतीत झालेले आहेत. असे ते सहज सिद्ध स्वभावी आत्मा माझ्या ज्ञानाचा विषय हो, ते माझ्यावर प्रसन्न होत. तुम्हाला चिंता कशाची हो, कशाची चिंता असं सांगा, जाऊ दे. कशाची, सगळ्या गोष्टीची. आणि किती चिंता केल्यावर किती काम होतं. कशाची चिंता आहे अजित काका, कशाची चिंता आहे. भारतीय का, कशाची चिंता आहे. पोराचं कसं होणार, भविष्यामध्ये कसं होणार, शरीराचं कसं होणार, रोग तर होणार नाही ना, मरण कसं होणार. प्रत्येकाला वेगळी चिंता आहे. काय चिंता आहे हो, चिंतामुक्त झालाय चक्क. बघा, मी तुमची चिंता काढू शकते बाहेर. म्हणजे चिंतामुक्त झालेला जीव, चिंतामुक्त झालेला घरात राहणार नाही, घरातून बाहेर पडणार आणि मुक्त विहार करू शकतो तो. साधू तरी होऊ शकतो. चिंता नसलेला जीव घरात कशाला राहणार हो. निश्चिंत आहो तर सतत आत्मानुभव घेण्यामध्ये रत राहणार. मी काय सांगत होते, हा, तुम्ही कशाचं चिंतन करताय, चिंता करताय, तुम्ही सांगणार होता, मी नाही. काय सांगा, कशाची चिंता हो. नवऱ्याचं कसं होणार, पोरांचं कसं होणार, नातवांचं कसं होणार, पैसा मिळणार की नाही, किंवा काय पाऊस पडणार की नाही, कोणाला कशाची पण चिंता बरं का.
आता एक जण भेटले होते आणि सांगितलं होतं मागे एकदा, काय झालं, उन्हाळा होता आणि आंब्याचा सीझन होता, आंबे अजून आले नव्हते, उशीर आले होते. मग ते चिंता लोकांना, काय कधी आंबा येणार, कधी येणार. मग ते आपलं आला यायच्या वेळेस आणि नेमकं आलं नाही, अजून थोडं थोडं यायला लागलं होतं आणि पाऊस जोरात सुरू झाला होता. म्हणल्यावर कितीतरी दिवस पाऊस झाला. म्हणल्यावर ह्यांना चिंता, काय सगळे आंबे गेले, आता आंबे मिळणारच नाही. तर तिथे एका चतुर माणसाने येऊन समोर म्हणलं, तुझं पुण्य असेल ना, जिथं पिकलेत ना तिथं तुझ्याकडे येणार आहेत. ते पाऊस पडू दे नाही तर नाही पडू दे, त्याची चिंता त्या शेतकऱ्यांना, तुला कशाला? अशी व्यर्थ चिंता आपण करतो. मिळायचं असेल तर कसंही मिळणार आहे तुम्हाला, हा 4 पैसे जास्त मोजावे लागतील एवढंच. पण ती चिंता करायचं कार्य त्याचं होतं, तर ते पण तुम्ही सुरू केलं आणि मग त्यातनं कसं मुक्त होणार हो? असं मला म्हणायचंय. अनावश्यक अनेक चिंता आपण घेऊन बसतो. आपली नसलेली, आपला संबंध नसलेली, त्या गैराची, त्या पराची, त्या शेजाऱ्याची, सगळ्याची चिंता आपल्याला. काय उपयोग आहे हो? बसमधनं येत असताना अनेक वेळा असे अनेक जण भेटायचे आणि मग त्यांच्यासोबत काय ना काय ते ऐकलेलं प्रसंग म्हणा, काय तर तिथं चालू असलेलं त्याच्यावरनं असं एकदा येत असताना त्या बसमध्ये कोणीतरी पिलेला माणूस होता मागं एकदम. आणि मग बस गावाच्या बाहेर होती आणि त्यांनी काहीतरी गोंधळ सुरू केला होता आणि मग सगळ्यांना त्रास व्हायला लागला त्याचा. म्हटल्यावर ऑब्जेक्शन घेतलं, त्या कंडक्टरला सांगितलं ह्याला उतरवा खाली, ह्यानी नको इथं वगैरे वगैरे. आणि तो भांडायला लागला, नाही मी तिकीट काढलंय, मी नाही उतरणार, असं तसं म्हणून. आणि पण फुल तर होता तो, त्यामुळं लोकांना त्रास व्हायला लागला त्याचा. मग ते कंडक्टरने सांगितलं असं अलाउड नाही आहे, तू कशाला असं चढलास, तुला नाही चालणार, तू उतर खाली वगैरे. कोणी त्याचं ऐकेना आणि त्यांनी कोणाचं ऐकेना. आणि असं करत करत सगळ्या लोकांनी मिळून त्याला गावाच्या बाहेर कुठंतरी आड रस्त्यालाच होतो आम्ही, तिथं उतरवलं त्याला खाली. आता चिंता लोकांना, काय गरज आहे का चिंता करायची? उतरवलं तरी उतरवलं, पण परत त्याचं कसं होणार, ते कुठं जाणार, त्याला कोण भेटणार, ऑलरेडी ते नशेमध्ये आहे. म्हणजे अशी चिंता फुकटची अनेक गोष्टींमध्ये आपण करत राहतो आणि मग त्याच्या निमित्तामध्ये जे चिंतन करायला पाहिजे, ज्याची चिंता करायला पाहिजे, तो विषयच राहत नाही आपल्या ज्ञानामध्ये. म्हणून सांगितलं, चिंता करा कोणाची? शरीराची पण नाही, त्या शरीरातीत असणाऱ्या ध्रुव आत्म्याची चिंता करा, चिंतन करा, तर तुम्हाला निश्चिंत दशा सहज प्रगट होणार. हो. जाणा चिंतामुक्त निश्चिंत स्वभाव जाणा. पहा, हा मी तर आनंदाने रसरसलेला आहे. माझ्यामध्ये चिंता नाही, दुःख नाही, आकुलता नाही, व्यग्रता नाही. हा मी तर अनादि अनंत निश्चिंत आहे, निश्चल आहे, सुखस्वरूपीच आहे जाणा. विहार करणे हा माझा स्वभाव नाहीच. मी तर स्थिर स्वभावी आहे, परमभाव स्वभावी आहे. निश्चल स्वरूपोऽहम्, अविचल स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहूणं, नमो